गुड मॉर्निंग. ठीक आहे, आपण सेकंड ॲप्लिकेशन बघत होतो डिटर्मिनंटचं कन्सिस्टन्सी ऑफ थ्री इक्वेशन टू अननोन्स. सो व्हॉट इज द कन्सिस्टन्सी ऑफ थ्री इक्वेशन्स? ठीक आहे, तुम्हाला तीन इक्वेशन्स दिले आणि त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. पण इक्वेशन किती दिले? दोन. ठीक आहे. सो व्हॉट इज द कन्सिस्टन्स इक्वेशन्स? दे हॅविंग अ कॉमन सोल्युशन्स. तिन्हीचं पण सोल्युशन एकच आलं पाहिजे, म्हणजे तिन्हीच्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू एकच असेल तर याचाच अर्थ ते तीन इक्वेशन काय? कन्सिस्टन्स. ठीक आहे. आपण त्याला एक एक्झाम्पल म्हणून चेक केलं होतं. ठीक आहे, कन्सिस्टन्सी म्हणजे काय मी क्लिअर केलं होतं तुम्हाला. काय की तीन इक्वेशन्स दिले तुम्हाला आणि दोन अननोन्स आहेत. सो तुम्हाला जर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं सो यू कॅन सॉल्व एनी टू इक्वेशन्स. तुम्हाला जर त्याचं सोल्युशन काढायचं तर फक्त तुम्हाला दोन इक्वेशन सॉल्व करावं लागतील, कुठले तरी दोन. ठीक आहे. मग तुम्ही कुठले तरी दोन इक्वेशन्स सॉल्व करून तुम्ही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणार. मग ते एक्स अँड वाय ची व्हॅल्यू तुम्ही जे इक्वेशन कन्सिडर करून सॉल्व केलं तर ते इक्वेशन 100% सॅटिस्फाईड होणार. ठीक आहे. पण तुम्हाला जे काही उरलेले तिसरे इक्वेशन दिलेले आहे ते तिसरं इक्वेशन सुद्धा त्या एक्स वाय च्या व्हॅल्यूने जर सॅटिस्फाईड असेल तर याचाच अर्थ त्या तिन्ही इक्वेशनची एक्स आणि वाय ची व्हॅल्यू सेम आहे. इट्स हॅविंग कॉमन सोल्युशन्स. देन इट इज कॉल्ड ॲज कन्सिस्टन्स इक्वेशन्स. तर त्या तीन इक्वेशनला काय म्हणतात? कन्सिस्टन्स इक्वेशन्स. पण आपण प्रत्येक वेळेस पॉसिबल नाहीये की तुम्हाला तीन इक्वेशन्स दिले यू कॅन सॉल्व एनी टू इक्वेशन्स फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. इट विल बी पॉसिबल बट सो लेंथी प्रोसिजर. ओके. सो काय करणार आपण? मग कुठले तरी दोन इक्वेशन सॉल्व करणार, एक्स वाय ची व्हॅल्यू तिसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करणार, दे विल सॅटिस्फाईड इन कन्सिस्टन्स. त्याच्यापेक्षा एक डिटर्मिनंटचं ॲप्लिकेशन आहे दॅट इज द कन्सिस्टन्सी ऑफ थ्री इक्वेशन्स टू अननोन चेक करायचे. तुम्ही डायरेक्टली डिटर्मिनंटचा यूज करून सुद्धा त्या तीन इक्वेशनची कन्सिस्टन्सी चेक करू शकता. सो दॅट थ्री इक्वेशन्स आर कन्सिस्टन्ट इफ दे सॅटिस्फाय द कंडिशन्स. व्हॉट इज सॅटिस्फाय द कंडिशन? डिटर्मिनंट इन फर्स्ट कॉलम x कोएफिशिएंट्स, सेकंड कॉलम y कोएफिशिएंट्स and थर्ड कॉलम कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि जर डिटर्मिनंटला सॉल्व करून व्हॅल्यू किती आली? 0 तर याचाच अर्थ ते तीन इक्वेशन काय? कन्सिस्टन्स, अदरवाइज नॉट कन्सिस्टन्स. पण इक्वेशनचा जो काही फॉर्मॅट आहे, ठीक आहे, दॅट इज x + y + कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. राईट साइडला 0च असलं पाहिजे. तिकडे जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला लेफ्ट साइडला घेऊन यावं लागेल, प्लसची मायनस, मायनसची प्लस. ठीक आहे. मग त्या फॉर्मॅट मध्ये असेल तर मग आपण डिटरमिनंट कसं घेणार? पहिल्या कॉलम मध्ये x कोएफिशिएंट, सेकंड कॉलम मध्ये y कोएफिशिएंट and third column मध्ये constant and you have to solve the determinants and the value will be 0. Then that three equation are consistent, otherwise not consistent. ठीक आहे. एक आपण दोन तीन क्वेश्चन्स त्याच्यावरचे मी सॉल्व करून दाखवले होते आणि दोन क्वेश्चन फॉर यू. ठीक आहे, तुमच्यासाठी मी दोन क्वेश्चन दिले होते. तुम्ही सगळ्यांनी ते सॉल्व केले असतील. दॅट इज व्हेरी सिंपल टॉपिक्स हाऊ टू चेक द कन्सिस्टन्सी ऑफ थ्री इक्वेशन्स टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? हे तर झालं कन्सिस्टन्सी तीन व्हेरिएबल टू इक्वेशनची चेक करण्याची. ठीक आहे. पण आपल्याला याच्यावरती रिव्हर्स क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. दॅट इज द रिव्हर्स. फर्स्ट ऑफ ऑल यू चेक द कन्सिस्टन्सी. ठीक आहे. बट याच्यावरती तुम्हाला रिव्हर्स क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऑलरेडी दॅट थ्री इक्वेशन्स आर कन्सिस्टन्ट. म्हणजे हे तीन इक्वेशन्स कसे आहेत? कन्सिस्टन्ट आहेत. म्हणजे याचा अर्थ दे हॅविंग अ कॉमन सोल्युशन. ओके. कारण ते कन्सिस्टन्सी आहे तर याचा अर्थ त्या तीन इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे. बरोबर आहे? मला तीन इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे. ठीक आहे. पण ऑलरेडी कन्सिस्टन्सी आहे. सो ऑलरेडी दे सॅटिस्फाय द कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन, म्हणजे कन्सिस्टन्सी कंडिशन्स. जी काही कन्सिस्टन्सी डिटर्मिनंटची कंडिशन्स आहे ती 100% सॅटिस्फाईड करणार. म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या डिटरमिनंटला काय घेणार? 0 घेणार. ठीक आहे. का? कारण ते ऑलरेडी कन्सिस्टन्सी आहे. तुम्हाला चेकच करायची गरज नाही. का? कारण त्यांनीच तुम्हाला सांगितलंय की ऑलरेडी हे इक्वेशन कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे याचा अर्थ ऑलरेडी याच्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय येते? 0 येते. ऑलरेडी डिटरमिनंटची व्हॅल्यू काय येते? 0 येते. ठीक आहे. आता याच्यावरती रिव्हर्स क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. मी एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे. फाइंड के इफ द इक्वेशन आर कन्सिस्टन्ट. तीन इक्वेशन दिले ऑलरेडी, ते कसे? कन्सिस्टन्ट. आणि त्याच्यामध्ये काही अननोन व्हेरिएबल दिले. के दिले कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट दिलाय. तर त्या के ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. त्या के ची व्हॅल्यू काढायची. इथे चेक नाही करायचं कन्सिस्टन्सी या इक्वेशनची. ऑलरेडी कन्सिस्टन्सी तुम्हाला के ची व्हॅल्यू काढायची.
तर ऑलरेडी तुम्ही काय करणार इक्वेशन कन्सिस्टन्स आहे, सो दे सॅटिस्फाईड द कन्सिस्टन्स कंडिशन्स. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करणार आपण बघू. याच्यावरती रिव्ह्यू क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सो लेट्स टेक एक्झाम्पल. फाइंड के इफ द इक्वेशन आर कंसिस्टन्ट. तीन इक्वेशन दिले. 2x + 3y - 2 = 0, 2x + 4y - k = 0, x - 2y + 3k = 0. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले गिवन इक्वेशनचा दिलेले इक्वेशन्स लिहावं लागतं सोल्युशन मध्ये. सो द गिवन इक्वेशन. ठीक आहे, गिवन इक्वेशन. सो फर्स्ट इक्वेशन 2x + 3y - 2 = 0. याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला इक्वेशन्स पाहिजे. इक्वल टू नंतर 0 असतं पाहिजे. तिकडे जर कॉन्स्टंट असेल सो यू कॅन राइट डाउन एट द लेफ्ट साइड प्लस देन बी माइनस एंड माइनस देन बी प्लस. यू नो दैट. ठीक है, देन सेकंड इक्वेशन 2x + 4y - k = 0. इक्वेशन सेकंड. ठीक है, देन थर्ड इक्वेशन x - 2y + 3k = 0. इक्वेशन थर्ड. ठीक आहे, आता मला सांगा हे इक्वेशन कसे आर कंसिस्टंट. Already that the equation are consistent. So therefore already you have to take the value determinant a1, a2, a3. Then y coefficient b1, b2, b3, c1, c2, c3 is equal to 0. ठीक, तुम्ही डायरेक्टली काय घेणार याला 0 घेणार a1 ठीक, कारण ऑलरेडी इक्वेशन कन्सिस्टन्सी. तर ऑलरेडी तुम्ही डिटरमिनंटची व्हॅल्यू काय घेणार 0 घेणार. तुम्हाला काढायची नाही डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 येते का, कारण ते ऑलरेडी कन्सिस्टन्सी मध्ये याचा अर्थ याची डिटरमिनंटची व्हॅल्यू 100% 0 च आहे. तुम्ही ऑलरेडी त्याला काय कन्सिडर करणार 0 कन्सिडर करणार. सो देयर सो यू कॅन टेक अ डिटरमिनंट x कोएफिशिएंट 2 2 1 2 2 1. देन y कोएफिशिएंट्स 3 4 -2 3 4 -2. ठीक है, देन -2 -k + 3k. जे असेल ते लिहा. k चं k काय अडचण नाही. -2 -k 3k. आता हे डिटरमिनंटला सॉल्व्ह करून चेक नाही करायचं 0 येते का, कारण ऑलरेडी एक तीन इक्वेशन कन्सिस्टन्स आहे. सो डायरेक्टली या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार मी 0, कारण बिकॉज that three equation are consistent. चेक करायची गरज नाही, डायरेक्ट डिटरमिनंटला काय घ्यायचं 0. तर आता या डिटरमिनंट मध्ये अननोन व्हॅल्यू आहे k. k ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ठीक आहे, आता राइट साइडला 0 आहे. मला सांगा डिटरमिनंट तुम्ही एक्सपांड करू शकता लेफ्ट साइडचं. सेम प्रोसिजर, काहीच नाही, फक्त कॉन्स्टंटच्या जागेवर k असणार आहे. प्रोसिजर तीच असणार आहे, काही फरक पडणार नाही. ठीक आहे, मग कन्सिडर द फर्स्ट रो प्लस माइनस प्लस रिवर्स क्वेश्चन. ऑलरेडी तुम्ही डिटरमिनंट 0 घेणार, लेफ्ट साइडला डिटरमिनंट एक्सपांड करणार, राइट साइड इक्वल टू 0 राहणार. ठीक आहे, ओके. सो प्लस मल्टीप्लाई विथ दिस एलिमेंट +2. ठीक है, सो डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ क्रॉस मल्टीप्लिकेशन 4k * 3k किती k 12k माइनस -2 * -k माइनस माइनस प्लस 2 * k 2. ये आपलं क्रॉस मल्टीप्लिकेशनचं माइनस. ओके, देन नेक्स्ट माइनस * +3 -3. सो डिलीट फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ क्रॉस मल्टीप्लिकेशन 2 * 3k 6k minus 1 * -k minus k and that minus minus plus. ठीक है, काही नाही, कॉन्स्टंट जागेवर k असणार आहे, काही अडचण नाही. ठीक आहे, then next plus * -2 -2. Delete first row third column, remaining elements of cross multiplication 2 * -2 -4 minus 1 * 4 4 is equal to 0. Okay, ठीक है. So then again simplification part. ठीक है, you have to solve the bracket 2 12k minus 2k किती k 10k. ठीक है, 3 6k plus k किती k 7k minus 2 minus 4 minus 4 minus 8 is equal to 0. राइट साइड 0 असणार आहे, लेफ्ट साइडला तुम्ही सॉल्व करू शकता. हे 2r मध्ये मल्टिप्लाय किती येणार
20k minus 3 into 7 किती येणार 7 3 जा 21k minus that minus plus 16 is equal to 0 20k minus 21k किती k minus 1k plus 16 is equal to 0 ठीक आहे आता माइनस k इकडे गेलं तर k is equal to काय आलं 60 हे माइनस k इकडे गेलं तर प्लस k फक्त लिहिताना मी असं लिहिलं सो k is equal to किती आलं 60 सो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ k 60 या प्रकारे तुम्हाला कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन्स वरती रिव्हर्स क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऑलरेडी दॅट थ्री इक्वेशन आर कन्सिस्टंट देन यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ अननोन k ठीक आहे सो k कुठेतरी इक्वेशन मध्ये असणार आहे सेम ॲज इट इज ऑलरेडी कन्सिस्टंट दे सॅटिस्फाइड द कन्सिस्टन्सी कंडिशन्स सो कन्सिस्टन्सीची कंडिशन 100% सॅटिस्फाइड करणार दॅट्स व्हाय यू हैव टू कन्सिडर डिटरमिनंट इज इक्वल टू 0 सो यू हैव टू डिटरमिनंट फ्रॉम लेफ्ट साइड ठीक आहे एंड इक्वल टू 0 यू गॉट द इक्वेशंस तुम्हाला इक्वेशंस मिळेल and then solve the equation and find out the value of k clear is sir so pause the video to note it down then next question same as it is question number 7 find k if the equation are consistent already the given equation are consistent that means they satisfied the conditions what are the conditions in determinant first column x coefficients then second column y coefficient and third column that is constant so already the consistency equation so you have to already taken the value of determinant is 0 directly तुम्ही determinant ची value काय कन्सिडर करणार 0 करणार ठीक आहे and then solve the determinant solve करताना त्याच्यामध्ये फक्त काय असणार आहे कॉन्स्टंट च्या जागेवर कुठेतरी k असणार आहे सो determinant एक्सपांड करून लेफ्ट साइडला you got a k इक्वेशन्स तुम्हाला कुठेतरी k च्या टर्म्स मध्ये इक्वेशन्स मिळेल ठीक आहे मग इकडचं कॉन्स्टंट तिकडे प्लस प्लसचं मायनस k ची मल्टिप्लाय टर्म्स तिकडे जाऊन डिवाइड एंड देन यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ k या प्रकारे तुम्ही k ची व्हॅल्यू काढू शकता ऑलरेडी द गिवन इक्वेशन आर कन्सिस्टंट ठीक आहे मग आपण बघू क्वेश्चन नंबर 7 काय आहे k ची व्हॅल्यू ठीक आहे सो सगळ्यात पहिले काय आहे गिवन इक्वेशन kx plus 3y plus 1 is equal to 0 x plus 2y plus 1 is equal to 0 equation first equation second and third equation x plus y is equal to 0 equation third are consistent already the equation kashi yetan consistence so they satisfied the consistency conditions what is the condition a1 a2 a3 b1 b2 b3 then constant c1 c2 c3 equal to 0 because they already the equation are consistent they directly taken the value of determinant 0 solve करण्याची गरजच नाही डायरेक्ट determinant ला काय कन्सिडर करायचं 0 then expand the determinant and compare with 0 and find the value of a so therefore ठीक है काय आहे फर्स्ट कॉलम मध्ये x कोएफिशिएंट ठीक है k11 then second column y coefficient 321 then constant 1 1 इथं constant absent आहे इथे constant नाही आहे so we can take as 0 plus 0 लिहू शकतो मी याला असं काय अडचण नाही ठीक आहे प्लस 0 लिहिलं तर काही फरक नाही पडत 1 1 0 directly you can take the value of determinant 0 because already the given equation are consistent so directly मी त्याला काय घेणार 0 घेणार so left side determinant expand करा right side 0 राहणार so again consider the first row and expand the determinant plus minus plus ठीक है काय आहे प्लस इनटू प्लस k delete first row first column remaining elements of cross multiplication 2 into 0 0 minus 1 into 1 1 then minus into plus 3 minus 3 delete first row second column 1 into 0 0 minus 1 into 1 1 ठीक है then plus into 1 plus 1 delete first row third column cross multiplication remaining elements 1 into 1 1
minus 1 into 2 is equal to 0. ठीक है, so k 0 minus 1 minus 1 minus 3 0 minus 1 minus 1 plus 1 1 minus 2 minus 1 is equal to 0. Sorry, k into minus 1 minus k minus 3 into minus 1 minus minus plus 3 plus 1 into minus 1 minus 1 into 1 plus minus minus is equal to 0. So minus k plus 3 minus 2 minus 1 sorry plus 3 minus 1 plus 2 is equal to 0. मग हे मायनस के तिकडे घेऊन गेलो, सो के आले मायनस के चं काय झालं प्लस के इकडे काय होतं फक्त लिहिताना जरा उलट लिहिलं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के? के इज इक्वल टू किंवा असे बोलू शकता मायनस के इक्वल टू प्लस 2 तिकडे जाऊन मायनस 2 मायनस 2 इकडे कॅन्सल a इज इक्वल टू. ठीक आहे, सो या प्रकारे तुम्ही अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ऑलरेडी द गिवन इक्वेशन्स आर कंसिस्टन्स. ऑलरेडी गिवन इक्वेशन्स आर कंसिस्टन्स तर तुम्ही त्यामधली अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. यू कॅन डायरेक्टली चेक द यू कॅन टेक द व्हॅल्यू डिटरमिनिंग 0. कंसिस्टन्सीची कंडिशन 100% ती इक्वेशन सॅटिस्फाईड करते. दॅट्स व्हाय यू हॅव टू टेकन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनिंग 0. डायरेक्टली डिटरमिनिंगची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार 0 घेणार. ठीक आहे, डिटरमिनिंग एक्सपांड करणार राइट साइडला लेफ्ट साइडला आणि राइट साइडला इक्वल टू 0 च राहणार. तुम्हाला k चे इक्वेशन मिळेल. ठीक आहे, इकडचं प्लस कॉन्स्टंट इकडे मायनस k चा मल्टिप्लाय टाइम्स डिवाइड एंड देन यू कैन फाइंड आउट द वैल्यू ऑफ k. ठीक है, सो पॉज द वीडियो टू नोट इट. Then second question, question number 8. Find k if the equation are consistent. Again, तीन इक्वेशन्स दिले आणि ऑलरेडी कंसिस्टन्स आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करतो आपण द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन्स दिलेले इक्वेशन सगळ्यात पहिले लिहिणार आपण 3x y - 2 is equal to 0 फर्स्ट इक्वेशन. देन kx 2y - 3 is equal to 0 सेकंड इक्वेशन. देन 2x - y आता हे +3 आपले इक्वल टू 0 पाहिजे या फॉर्मॅटमध्ये. हे +3 इकडे लिहू शकतो तुम्ही -3 is equal to 0 नसेल तर त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं. आर consistent. Already the given equation are consistent. Already कसे consistency. So therefore already they satisfied the consistency equation. First column x coefficient, second column y coefficients, and third column constant c1, c2, c3 is equal to 0. Already consistency, so they satisfied the determinant conditions. Already the determinant काय केला 0. First column x coefficient 3k2, 3k, then y coefficient 1 2 -1, then constant -2 -3 -6, sorry -2 -3 -3. Already the consistent, so they satisfy the conditions. You can take as a equal to 0. Again you can expand the determinant. Left side the determinant में expand करू शकता. Determinants of order है. ठीक है, प्लस इंटू प्लस 3 ठीक है. काय नंबर डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into -3 -6 माइनस 1 into -3 प्लस 3. हे माइनस क्रॉस मल्टिप्लिकेशन चं आपलं हे सगळ्यांना कळते आता. प्लस 1 into -1 डिलीट फर्स्ट रो सेकंड कॉलम k into -3 -3k. then minus 2 into -3 -6 that minus plus 6. ठीक है, then delete, then plus into -2 delete first row third column k into -1 minus k -2 into 2 4 is equal to already take as a 0. ठीक है, मग सॉल्व करना 3 -6 -3 किती येणार -9. ठीक है, आता एक लक्ष द्या -3k + 6 सॉल्व करू शकतो का आपण? नाही. ब्रॅकेटला सॉल्व करू शकतो का? नाही. मग ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो दोन्ही टर्म्सला. का? कारण इथे -3k + 6 -3k + 6 चे ऍडिशन करता येणार आहे का? नाही. मग हे बाहेरची कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता. हे मायनस आतमध्ये -1 into -3k minus plus 3k and -1 into plus 6 minus 6.
अगेन या ब्रॅकेटला -k -4 तुम्ही सॉल्व्ह करू शकता नाही, पण ब्रॅकेटच्या बाहेर मधली व्हॅल्यू मग आतमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, ब्रॅकेटने सॉल्व्ह करू शकता. मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू k ट्वाइस k मायनस मायनस प्लस 4 इंटू 2 k इज इक्वल टू 0. किती येणार आहे? -27 प्लस 3k मायनस 3k प्लस ट्वाइस k किती k? 5k मायनस 6 प्लस 1 किती येणार? प्लस 2 इज इक्वल टू 0. मग -27 प्लस 2 किती येणार? -25 प्लस 5k इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता इक्वेशन मिळालं k चं तुम्हाला. हे -25 आहे, इकडे प्लस सॉरी इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल? प्लस. सो 5k इज इक्वल टू 25. तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची, 5 प्लस k सोबत मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल? dy 25/5. ठीक आहे, किती येणार? 25/5, 5 5 जा 25, 5 ने त्याला डिवाइड करा. ठीक आहे, सो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ k? k इज इक्वल टू 5. या प्रकारे तुम्हाला कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन 2 व्हेरिएबल्स वरती अननोन म्हणजे रिव्हर्स क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऑलरेडी द गिवन इक्वेशन आर कन्सिस्टंट, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ठीक आहे, सो डायरेक्ट तुम्ही डिटरमिनंट घेणार आणि ऑलरेडी कन्सिस्टन्स आहे, सो यू कॅन टेक as a determinant value with 0, then expand the determinant, you got the equations and solve the equation and find out the value of k. ठीक है, so similarly you can solve that two questions for homework, question number 9 and question number 10. ठीक है, सेम as it is, जसे हे 3 क्वेश्चन्स आपण सॉल्व केले त्याच पद्धतीने तुम्हाला हे 2 क्वेश्चन होमवर्क साठी सॉल्व करायचे. The already the given equation are consistent, then find the value of. ठीक है, so pause the video.